विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस आपण 4 प्रकरणांचा कसा अभ्यास करायचा याच्याविषयी जाणून घेतलेले आहे. आता आपण या केलेल्या अभ्यासाचा प्रश्नपत्रिकेच्या साठी काय पद्धतीने उपयोग करता येईल हे समजावून घेऊया. प्रश्नपत्रिका सोडवताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रश्नपत्रिकेविषयी माहिती आहे का? त्याचे गुणधर्म कसे आहे हे समजावून घेऊया. यामध्ये सर्वात पहिल्यांदा एकूण गणिताचा जो पेपर आहे तो 100 गुणांचा, भाग 1 साठी 40 गुण, भाग 2 साठी 40 गुण आणि अंतर्गत गुण 20 हे आपल्याला माहित आहे. अंतर्गत गुणांपैकी भाग 1 ला 10 गुण, भाग 2 ला 10 गुण या पद्धतीचा भाग आपल्याला माहित आहे. काही वेळेस आपले शिक्षक जे सांगतात त्यांनी वर्षभर दिलेल्या कामांच्या मदतीने सुद्धा हे अंतर्गत गुण दिले जातात. त्यामुळे याही पद्धतीने तो भाग लक्षात घ्या. त्याच्यानंतर येतो भाग तो प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये नेमकं काय काय दिलेलं असतं हे आता आपण समजावून घेऊया. सर्वात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेवरती काही सूचना दिलेल्या असतात. त्या सर्व सूचना समजावून घ्या, त्या एकदा वाचा. त्यामध्ये काही उल्लेख केलेला या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. आपल्याला पीपीटी वरती हे सर्व उल्लेख दिसत असते. काय काय म्हटलेलं आहे ते जरा समजावून घेऊया. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. गणक यंत्राचा वापर करता येणार नाही. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात आणि आपल्याला उपयोगात असणारा हा भाग म्हणजे बहुपर्यायी प्रश्न एमसीक्यू लिहित असताना आपण उत्तरपत्रिकेवरती एबीसीडी या दिलेल्या बहुपर्यायांपैकी योग्य तो पर्याय त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक टाकायचा आणि त्याच्या पुढे उत्तर म्हणून या एबीसीडी पैकी कॅपिटल अक्षर मध्ये त्याचं उत्तर, योग्य ते उत्तर या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी आकृत्या आवश्यक वाटतात त्याही त्या ठिकाणी काढून ठेवा. या पद्धतीचा भाग या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला सूचनांच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर नेमकं काय येतो तर आराखडा. नेमके हे 40 गुण कशा पद्धतीने दिलेले आहेत? खरं तर हे 40 गुण नाहीयेत. आपण विकल्पासह हे 60 गुणांची प्रश्नपत्रिका तयार होते. याकडेही आपण लक्ष द्या. प्रश्न पहिला हा बहुपर्यायी प्रश्नांसाठीचा असणारा प्रश्न पहिला अ 4 गुणांचा आहे. त्याच्यानंतर येणारा प्रश्न पहिला ब खालील उपप्रश्न सोडवा 1 गुणांचे हे प्रश्न असतात. ते सुद्धा 4 गुणांचे आहेत. प्रश्न दुसरा अ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त रिकाम्या जागा नाही पूर्ण करायच्या, तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण ती कृती पुन्हा एकदा लिहायची आहे हे लक्षात घ्या. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असा प्रश्न दुसरा ब आहे. हा सुद्धा 8 गुणांसाठी आहे. म्हणजे 4 प्रश्न सोडवायचे आहेत, प्रत्येकी 2 गुणांचे असे हे 8 गुणांचा प्रश्न दुसरा आहे. प्रश्न तिसरा अ खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा ही ऍक्टिव्हिटी आहे. ती सुद्धा 3 गुणांसाठी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा ब या ठिकाणी
2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. ते 6 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर येणारा प्रश्न चौथा, यामध्ये कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे, प्रत्येकी 4 गुणांसाठी. असे 8 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न 5वा, यामध्ये आपल्याला एकच उपप्रश्न सोडवायचा आहे आणि त्याला आहेत 3 गुण. या पद्धतीने भाग 1 तसेच भाग 2 या प्रश्नपत्रिकेचा हा आराखडा आहे. त्याच्यानंतर येणारा पुढचा भाग म्हणजे आपल्याला हे समजावून घ्यायचंय की काय पद्धतीने हे सर्व गुण प्रश्नांना दिलेले आहेत, विकल्पासह कशा पद्धतीने आहे. पहिला प्रश्न बहुपर्यायी प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा एका गुणांचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा 2 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा हा 3 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न चौथा हा 4 गुणांचा आणि प्रश्न 5वा पुन्हा 3 गुणांचा प्रश्न आहे. हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला पीपीटी मध्ये हे सर्व दाखवलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पहा. शेवटच्या प्रश्नामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका बाहेरचे प्रश्न या ठिकाणी येतात, याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पुढे जो काही पेपरच्या बद्दल किंवा प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याबद्दल आपण आता समजावून घेतले, तेच सर्व 2 तासामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहे. मग या 2 तासाचं नियोजन आपण कसं करूयात, त्याच्याविषयी आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण समजावून घेऊया. बहुपर्यायी प्रश्न, प्रश्न पहिला अ, याच्यासाठी आपण 9 ते 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब साठी या ठिकाणी सुद्धा 4 प्रश्न सोडवायचे. इथे सुद्धा आपण 9 ते 10 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. 2 गुणांची कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रश्न दुसरा अ मध्ये इथेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे, त्याच्याही साठी 9 ते 10 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. प्रश्न दुसरा ब हे सुद्धा 2 गुणांचे प्रश्न आहेत. यासाठी मात्र 18 ते 20 मिनिटाचा आपण वेळ घेतलेला आहे, कारण की आपल्याला 4 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे. प्रश्न तिसरा अ हे सर्व 3 गुणांचे प्रश्न आहेत. इथे सुद्धा आपल्याला एक कृती पूर्ण करायची आहे. यासाठी सुद्धा 9 ते 10 मिनिटाचा वेळ आपण वापरणार आहोत. प्रश्न तिसरा ब 3 गुणांचे प्रश्न आहेत. यासाठी सुद्धा आपल्याला 18 ते 20 मिनिटाचा वेळ वापरायचा आहे. एकूण 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. प्रश्न चौथा 4 गुणांचे हे सर्व प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी 28 ते 30 मिनिटांचा वेळ आपण हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी वापरणार आहोत. शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा हा सुद्धा 3 गुणांचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण 9 ते 10 मिनिटांचा वेळ वापरणार आहोत. काही विद्यार्थी हे विकल्पासह सर्व पेपर सोडवतात. त्यांनी त्या पद्धतीने नियोजन करायला हरकत नाही. परंतु जे काही आपल्याला 40 गुणांचे एकूण उत्तरपत्रिका लिहायची आहे, त्याच्यासाठीचा अंदाजे वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहे. साधारणपणे 109 मिनिटे होतात. राहिलेले
जे काही 10 मिनिटे आहेत ते सर्व पुन्हा एकदा पेपर तपासण्यासाठी, पेपर म्हणजे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपण वापरणार आहोत. सर्व प्रश्न माझे लिहून झालेले आहेत का? मी जे काही प्रश्न लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या भागाला चौकट करायची असेल, रिकाम्या जागांना अंडरलाईन करायचे असेल, ते विसरलं नाही ना, ते एकदा खात्री करायची. गुणाकार, भागाकार, वजाबाकी यांसारख्या कुठे चुका झालेल्या नाहीत ना, एखाद्या आलेल्या उत्तराला एकक लिहायचं राहिलेलं नाही ना, किंवा शाब्दिक उदाहरणाचा शेवट केलेला आहे ना, या सर्व गोष्टींसाठी ही 10 मिनिटे नक्की आपण राखून ठेवलेली आहे. आणि या पद्धतीने आपण 120 मिनिटांचा जो काही पेपर सोडवण्याचा कालावधी आहे त्याचा कसा वापर करायचा याच्याबद्दल आपण आता ऐकलेलं आहे. याच्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका पाहूया. आपण प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपल्याला आता दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्याच सर्व सूचना या ठिकाणी लक्षात येतील. पण या सर्व सूचना किंवा हे प्रश्न सोडवताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची याविषयीचं पीपीटी मध्ये हा भाग आपल्याला ही स्लाइड दाखवते. काय काय करूयात? तर प्रश्न पहिला सोडवताना खालील पद्धतीने आपल्याला नक्की विचार करता येईल. बऱ्याच वेळा असं होतं की प्रश्न पहिला सोडवताना आपण फक्त बहुपर्यायी म्हणजे 4 पर्यायांचं पैकी एक निवडून आपण लगेच उत्तर लिहायला सुरुवात करतो. परंतु हे प्रश्न असतात कशा स्वरूपाचे, नेमकं काय केलं जातं, या पद्धतीचा भाग नक्की विचारात घ्यायला हवा. यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की अंदाजे उत्तर देऊन चालत नाही. म्हणजे काय करायचं असतं? तर आपल्याला असं लक्षात येईल की यांच्यावरती विचार करून उत्तर द्यायचं असतं. आपल्याला त्याच्यासाठी हे 4 प्रश्न सोडवण्यासाठी जवळजवळ 9 ते 10 मिनिटांचा वेळ आहे. आत्ताची प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न पहिला जर पाहिला तर संभाव्यतेवरती हे लक्षात ठेवा, या भागातून हा आलेला प्रश्न आहे. याचा आपला अभ्यास झालाय का नाही याचा विचार करा आणि मग याचं योग्य ते उत्तर त्या ठिकाणी देऊया. प्रश्न दुसरा ते प्रश्न चौथ्यापर्यंतचा जर तुम्ही भाग पाहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतायत. आणि मग हे सोडवायचे कुठे? तर पाठीमागच्या उत्तरपत्रिकेच्या पाठीमागे कच्चे काम असं वरती हेडिंग देऊन त्या ठिकाणी आपण शेवटच्या पानावरती कच्चं काम करू शकतो आणि त्या ठिकाणी ते कच्चं काम हे उदाहरण सोडवा त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग योग्य तो येणारं उत्तर, तो योग्य तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. प्रश्न पहिला ब, यामध्ये नेमके कोणत्या आणि किती मार्कांचे प्रश्न? तर 1 गुणांचे हे सर्व प्रश्न आहेत. प्रत्येक प्रकरणातील मूलभूत संबोध, त्याच्यानंतर संकल्पना आणि सूत्र या भागांच्या आधारे हे प्रश्न तयार केलेले आपल्याला लक्षात येतील. 1 गुणांचे प्रश्न आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणातील बारीक सारीक सर्व गोष्टी यासाठी आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 ते 3 मिनिटांचा कालावधी हा दिलेला आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा अ मध्ये कृती पूर्ण करा, ऍक्टिव्हिटी पूर्ण करा असं दिलेलं आहे. बऱ्याच वेळा ऍक्टिव्हिटी पूर्ण करा म्हणजे रिकाम्या जागा भरा असं मनात येतं आणि तेच या ठिकाणी धोकादायक ठरतं. आपण फक्त त्या ठिकाणच्या रिकाम्या जागा भरतो, आवश्यक असणाऱ्या कृती या पायऱ्या आपल्याकडनं राहतात आणि मग उत्तरामध्ये गडबड होते. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणेल की आपल्याला
हे प्रश्न कसे सोडवायचे आहेत, तर हे काही रिकामी जागा नाहीये. तुम्हाला आवश्यक असतील तेवढ्या पायऱ्या तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि त्यांनी दिलेल्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्यालाच फक्त आपण चौकट करूयात. आपल्या ज्या काही जादाच्या पायऱ्या केलेल्या आहेत त्या तशाच राहू देत. जादाच्या पायऱ्या तुम्ही करू शकता. मग हे सर्व प्रश्न कुठे, कृतीयुक्त प्रश्न किंवा कृती असणारे प्रश्न आपल्याला कुठे मिळतात, तर पुस्तकामध्ये या ऍक्टिव्हिटी, कृती आपल्याला दिलेल्या आहेत. ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला 3 ते 4 मिनिटांचा वेळ आहे. त्यामुळे घाई करू नका, शांतपणे या ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. प्रश्न दुसरा ब, कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 गुणांचे हे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रकरणातील मूलभूत संबोधना, संकल्पना, सूत्र, सोडवलेली उदाहरणे यांवर आधारित हे प्रश्न असतात. यासाठी एका प्रश्नासाठी जवळजवळ 5 ते 6 मिनिटांचा वेळ असतो. त्यामुळे याही ठिकाणी कोणीही घाई करायची गरज नाही. पुस्तकामधील 2 गुणांचे सर्व उदाहरणे एकत्र करा. त्याचा एक संग्रह तयार करा. ती सोडवा आणि परीक्षेच्या वेळेस या सर्व उदाहरणांचा पुन्हा एकदा सराव करा. आता आपण प्रश्न तिसरा त्याच्याबद्दल विचार करूयात. प्रश्न तिसऱ्या अ मध्ये आपल्याला पुन्हा एक कृती करायची आहे. कृती पूर्ण करायची आहे. म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे कृती आहे म्हणजे रिकाम्या जागा भरणे नाही. तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व पायऱ्या आपण या ठिकाणी करूयात. योग्य त्या ठिकाणी चौकट करूयात. पुस्तकामधील कृतींचा या निमित्ताने सराव करा. सोडवलेली उदाहरणे सुद्धा कृती रूपामध्ये येतात. पुस्तकामध्ये या पद्धतीची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. आपल्याला एकच कृती करायची 3 गुणांसाठी. त्यामुळे त्यासाठी 9 ते 10 मिनिटांचा वेळ आपण नक्की वापरू शकतो. आणि म्हणून याही कृतीसाठी अजिबात घाई करू नका. प्रश्न तिसरा ब, कोणतेही 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे. प्रत्येकी 3 गुणांचा हा प्रश्न आहे. मग यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, तर प्रत्येक प्रकरणातील सोडवलेली उदाहरणे, सराव प्रश्नातील शेवटी येणारे विचार करायला लावणारे असे सर्व प्रश्न या 3 गुणांसाठी नक्की असतात. एका प्रश्नासाठी 9 ते 10 मिनिटांचा वेळ आपण वापरायला हरकत नाही. म्हणून याही ठिकाणी घाई करू नका. पुस्तकातील 3 गुणांची उदाहरणे एकत्र करून त्याचाही संग्रह करता येईल. ती सोडवून ठेवता येतील आणि अशी सोडवलेली उदाहरणे पुन्हा सरावासाठी आपल्याला परीक्षेच्या दरम्यान वापरता येतील. म्हणजे या पद्धतीने हा तिसरा प्रश्न आपला संपलेला आहे. पुढचा भाग म्हणजे चौथा प्रश्न आणि 5वा प्रश्न. याचा कसा अभ्यास करूयात, यामध्ये कसा विचार करूयात, ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कोणतेही 2 प्रश्न आपल्याला प्रश्न चौथ्यामध्ये सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत. हे सर्व प्रश्न कोणत्या ठिकाणचे असतात, तर ही सोडवलेली उदाहरणे असू शकतात, सराव संचातील उदाहरणे असू शकतात, मागील अभ्यासक्रमामध्ये म्हणजे जुनं पाठ्यपुस्तक जे काही 10वीचं आहे, या आधीच्या तुमच्या आत्ताच्या पाठ्यपुस्तकाच्या अगोदरचं पाठ्यपुस्तक, त्याही पाठ्यपुस्तकामधील उदाहरणांचा सराव आपण या निमित्ताने 4 गुणांचे प्रश्न या निमित्ताने करूयात. प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 14 ते 15 मिनिट एवढा वेळ नक्की घेता येऊ शकेल. 2च प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. आणि 4 गुणांचा प्रश्न असल्यामुळे
या प्रश्नांचं उत्तर हे व्यवस्थित सविस्तर असं नक्की असावं. शाब्दिक उदाहरणं जर यामध्ये असतील तर आपण शाब्दिक शेवट करायला विसरू नये. याच्यानंतर येणारा 3 गुणांचा प्रश्न 5वा. एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की अभ्यासक्रमावरती आधारित परंतु पुस्तकाच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेसच असेल असे नाही, परंतु तरी सुद्धा सराव म्हणून काय करूयात, तर त्यासाठी सराव म्हणून सोडवलेली उदाहरणे, सराव प्रश्न संचात दिलेली उदाहरणे, त्याच्यानंतर मागील इयत्तेत 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेली उदाहरणे, अशा सर्व उदाहरणांचा नक्की आपण अभ्यास करूया. याही प्रश्नाला आपण 9 ते 10 मिनिट ठेवलेले आहे आणि या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्याला व्यवस्थित सविस्तर अशी द्यायचं आहे. या सर्व सूचना आपण जर व्यवस्थितपणे पाळल्या तर आपली प्रश्नपत्रिका व्यवस्थित पूर्ण वेळेमध्ये योग्य त्या वेळेमध्ये सोडवून पूर्ण होईल. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्या, वेळ लावून सोडवल्या तर कोणालाही बोर्डाची उत्तरपत्रिका सोडवताना नक्की अडचण येणार नाही. योग्य वेळ, नियोजन, अभ्यास यामुळे आपल्याला सर्वांना हे सर्व प्रश्न आपल्या जवळचे वाटतील. या पद्धतीने आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण नक्की सोडूया. आपल्याला यातून नक्की उदाहरणे सोडवल्याचा तसेच प्रश्नपत्रिका आराखडा समजावून घेतल्याचा फायदा होईल आणि आपण जास्तीत जास्त गुण मिळवावे हीच इच्छा. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.